मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणभांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21,000च्या आत. काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. तरुण मित्रांनो, आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये गेले 34 वर्ष काम करतोय. 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकीपासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पदं भूषवली. पण अनेक सरकारमध्ये काम केले, अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले, जनतेच्या बद्दलचे कार्यक्रम बघितले. पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आणि तुम्ही तर इथं बसलाय पुण्याच्या बालेवाडीमध्ये, आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या भागातले पालकमंत्री, त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातल्या माय भगिनी सगळ्याजणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकतात. मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो. अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झालाय, माझी बहिणीमय झालाय. आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे. उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात. भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते. आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं. ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती. फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे, अधिक सबल झाली पाहिजे. इतके दिवस आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 महिलांची धोरणं आणली. महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असते ना, तिची पण इच्छा असते. आमची खुरपणीला जाणारी महिला असेल,